आता राज्यातील सर्वांचीच धडकी भरवणारी महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता कायम आहे। काही भागात उष्णतेची लाट किंवा उष्ण दमट हवामान जाणवत आहे। अशातच अक्षय तृतीयेनंतर राज्यावर दुहेरी संकट घोघावत आहे। 20 ते 22 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वाढलेली आहे। यामुळे वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 20 एप्रिल रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HTN मराठी न्यूज चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। आता ठाणे ते सिंधुदुर्ग वादळी पावसाचं संकट घोघावत आहे। आज 20 एप्रिल रोजी मुंबईत हवामान कोरडं असेल, तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी विजांसह पावसाची शक्यता आहे। आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट असून 21 एप्रिल पासून पावसाची तीव्रता वाढेल। उत्तर महाराष्ट्रात देखील वादळी पावसाचा धोका वाढलेला असून हवामान विभागानं 72 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला। नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून पावसाची शक्यता आहे। कमाल तापमान 38 ते 42 अंशावरती राहील। पावसामुळे उष्णतेत काहीसा दिलासा मिळू शकतो। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात देखील बदलत्या हवामानामुळे टेन्शन वाढलेलं आहे। पुढील 3 दिवस ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून वादळी पावसाचा धोका आहे। हवामान विभागानं 5ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। कमाल तापमान 36 ते 40 अंशांच्या दरम्यान असेल। मराठवाड्यात देखील वारं फिरलेलं असून अवकाळीचा धोका वाढलेला आहे। छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे। विशेषतः हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। कमाल तापमान 40 ते 43 अंशांच्या दरम्यान असेल। विदर्भात सुद्धा वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आज अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल, तर वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कमाल तापमान 40 ते 42 अंशांवरती असेल। एकंदरीत महाराष्ट्रात 22 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा धोका कायम आहे। 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि गरम हवामान असेल। काही भागातील तापमान 2 ते 3 अंशांनी घट होऊ शकते। नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दुहेरी संकटापासून योग्य ती काळजी घ्यावी। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आणि तुमच्या भागात सुद्धा पावसाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HTN मराठी न्यूज।